महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ सर्वश्रेष्ठ अशा ह्या 3 रत्नाला त्रिवार अभिवादन। श्रद्धावान उपासक उपासिका ज्ञान सत्यशोधक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून धम्ममय भारत मिशन सोबत जुटलेले सर्व बुद्ध भगवंताचे अनुयायी, सद्धम्माचे आचरक, संघ रत्नावर श्रद्धा ठेवणाऱ्या श्रद्धाळू अनुयायांनो, आज आषाढी पौर्णिमा आणि गुरु पौर्णिमा म्हणून आजच्या दिवसाला विशेष पद्धतीने लोक अनुसरण करतात, अनुकरण करतात किंवा धारण करतात। काही लोक उपवास करतात। आता भारतामध्ये बाबासाहेबांच्या महापुण्याईने, गुरुजीच्या मैत्रीने, गुरुभंतेजीच्या अनुकंपेने लोक अष्टशील पालन करू लागलेले आहेत, उपवास धारण करतात, जे की तथागताने त्या काळामध्ये करुणेनं शिकविलेलं आहे आणि तथागताने मार्गदर्शित केलेलं आहे उपवास। विशाखांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना विशाखा 3 प्रकारचे उपवास आहेत, त्यातलं हे आर्य उपवास सर्वश्रेष्ठ आहे। याने एवढा लाभ होतो, बाकीच्या 2 उपवासाने मनामध्ये राग द्वेष वाढतो, जे की गो उपवास, निगंठ उपवास। गो म्हणजे गाय। जसं एखादी स्त्री किंवा पुरुष माझा उपवास आहे असं म्हणून गाय ज्याप्रमाणे दिवसभर चरत राहते, खात राहते, तसं ती स्त्री पुरुष दिवसभर उपवासाच्या नावावर खात राहतो। शेंगदाणे, साबुदाणे, आणखी ठीक आहे जे असेल ते, तिच्यावर आपण जास्त माहीत आहे तुम्हाला, कदाचित तुम्ही केला असेल लहानपणी, मी केलेलं आहे लहानपणी। माझी आई उपवास धरायची तर मी ते शेंगदाणे साबुदाणे खाऊस तर धरायचं, मग सोडून द्यायचं। तर ते खाण्यासाठी म्हणून आहे। आता भरपूर मार्केटमध्ये खाण्याचं आलेलं आहे, जास्तच खाण्याचं आलेलं आहे। तर ते गोउपवासाने खाण्याचा भाव अति वाढतो आणि शारीरिक लाभही होत नाही विशाखे। दुसरं निगंठनाथांचं उपवासाबद्दल सुद्धा भगवंत म्हणाले की अनुयायांना दाखवताना थुंक सुद्धा गिरायची नाही, पण रात्री मात्र काहीतरी चोरून खायचं, म्हणजे चोरीचा भाव बळावतो। अशा प्रकारचं त्या उपवासावर त्या काळात भगवंतांनी करुणेनं भाष्य केलेलं आहे। पण हे आर्य उपवास सांगत असताना जे कोरोनाच्या काळापासून ऑनलाईन आपण सगळेजण वारंवार तिच्यावर मी त्रिविध अंगांनी, म्हणजे काया, वाचा आणि मनाने ते कसं त्रिविध अंगांनी अष्टशील म्हणजे 8 शील कसे पालन करून ते आर्य उपवास होतं परिपूर्ण 24 घंट्यासाठी, त्यावर वारंवार सांगितलेलं आहे। अनेक लोक नवीन जुटतात। रोज मला कमीत कमी 4, 5, 6 तरी फोन उपवास म्हणजे काय, आर्य उपवास कसं करायचे याच्यावर येतात। मग ते वारंवार येतात। प्रत्येकांना पहिल्यापासून ते सांगणं त्यापेक्षा मग मी ते वारंवार कधी तुम्हाला जरी ते वारंवार झालं तरी काही लोकांसाठी ते नव्यानं असल्यामुळे पुन्हा सांगत असतो वारंवार की अष्टशील उपवास म्हणजे सकाळी लवकर उठणे, 5 ते 10 भगवंताच्या वचनाचा एक तर पाठ करणे किंवा ध्यान करणे, बराबर 6 वाजता भगवंताच्या पुत्राकडून म्हणजे भिक्षूकडून, आपल्या आजूबाजूला जर कुठं विहार असेल तर भिक्षूकडून जाऊन याचना करून अष्टशील ग्रहण करणे, जे पहिलं प्राण्याची हत्या न करणे, 3 अंगांनी याचं काय करण्याचं अभिवचन देणे, म्हणजे याची शपथ ग्रहण करणे किंवा याचं अधिष्ठान करणे, संकल्प की मी आज माझ्या कायानं, वाचाने, मनाने हत्या करणार नाही। जसं दुसऱ्यांना सांगतो ना आपण हे मारा कधी तर ते पण नाही, वाणीनं पण नाही, मनानं पण नाही। मनामध्ये सुद्धा कुठल्या प्राण्यांना मारण्याचा भाव उत्पन्न येऊ द्यायचा नाही। मनुष्य प्राणी असो वा मनुष्यतर प्राणी असो, तोच भाव आदींना दाना, चोरीचा स्वतःही करायची नाही, दुसऱ्याला वाणीनं सांगायचं नाही आणि मनामध्ये पण तो भाव येऊ द्यायचा नाही। त्याचप्रमाणे आजच्या दिवशी
ब्रह्मचर्याचं पालन करायचं. गृहस्थ असून सुद्धा, विवाहित असून सुद्धा, समाज मान्यता असून सुद्धा, पती पत्नी त्या पात्रतेचं असताना सुद्धा दोघांनीही जाणीवपूर्वक त्या दिवशी भिक्षू भिक्षुनी सारखं किंवा एखाद्या तपलेल्या तपस्वी आणि तपस्विनी सारखं, माता आणि पुत्रासारखं किंवा पिता आणि पुत्रीसारखं, भावा बहिणीसारखं, गुरु आणि पवित्र शिष्यासारखं नातं आज जपायचं असतं. म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. सोप्या भाषेमध्ये अनेक लोक मला याच्यावर बी प्रश्न विचारतात कधी कधी, पण त्याचे ब्रह्मचर्य म्हणजे काय? मग सांगून टाकतो पती पत्नीनं एकत्र यायचं नसतं. म्हणजे आता लोकांच्या कल्याणासाठी फोडूनच सांगायचं असतं ते की बा आजच्या दिवशी पती पत्नीनं एकत्र यायचं नसतं. आता काही लोकांना हेही समजत नाही, त्याला वाटतं दुसऱ्या दोन अलग अलग घरात बसायचं असतं का काय. मग आता ते एक नवीनच काम आहे. ते म्हणते मग एकत्र यायचं नाही म्हणजे दोन अलग रूममध्ये बसायचं का? नाही, दोन अलग रूममध्ये बसण्याचं काम नाही. मनामध्ये आज पतिभाव आणि मनामध्ये आज पत्नी भाव उत्पन्न होऊ द्यायचं नाही, याला म्हणतात ब्रह्मचर्य. आणि खरं अष्टशील उपोषण या शिलावरच जास्तीत जास्त टिकून आहे, जास्तीत जास्त याच्यावरच लाभदायी आहे. सगळे 8ही शील तेवढे महत्वाचेच आहेत, पण याच्यावर जास्त प्रभाव आहे. आणि म्हणून तर तथागतांनी करुणेनं ते आणखी 4थं शील, तिच्यामध्ये 4 खोटं न बोलायचं, चुगली चाडी नाही करायची, निंदा नालस्ती नाही करायची, कटुवचन नाही बोलायचं, व्यर्थाचं नाही बोलायचं. आजच्या दिवशी काया वाचा मनाने. पुन्हा सुरामेरय नशेले पदार्थाचं सेवन काया वाचा मनाने नाही करायचं, म्हणजे दुसऱ्यांना पण नाही द्यायचं. विकाल भोजन, विकाल अनेक लोकांना विकाल कळलेलं नाही आहे. विकाल म्हणजे अशा प्रकारचा एक काल सांगितलेला आहे की आपली सावली इकडे जाण्याच्या अगोदर, म्हणजे एक प्रकारे जगात जिकडे तिकडे सध्या कळलेलं आहे की 12 वाजेच्या अगोदर, म्हणजे 12च्या अगोदर आहार घ्यावा, भोजन करावं. मग कधी कधी काही लोक विचारतात की 12च्या अगोदर भोजन करावं, मग सकाळचा नाश्ता करावा का न करावा? तर ठीक आहे, तुम्ही करत असाल तर करावं. तुम्ही काय भिक्षू असं धुतांगधारी थोडी आहात. एक आहारी एक विहारी, जसं पूज्य ज्ञानज्योती भंती जी आहेत ते एक आहारी आणि एक विहारी आहेत म्हणून ते नाश्ता करत नाहीत. तुम्ही तसं काय व्रत घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही सकाळी नाश्ता करू शकता. मग काय करावं लोक ते विचारतात, मग साबुदाणा खावा का शेंगदाणे खावा का काय? आता तुम्हाला जे पचतंय ते खावा. आता खूप वेळेस वारंवार समजून सांगतो, पण लोकांच्या मनामध्ये ती धारणा आहे. कधी कधी काही लोकांचे प्रश्न येतात मला की भंतेजी आता हे 2-3 महिने आमच्या घरात वसाड बनवावं का नाही बनवावं. आता असे अनेक प्रश्न येतात, त्याच्यावर स्पेशल बोलीन. आजच्या दिवसावर थोडंसं सांगायचे 5-10 मिनिटं त्याच्यावर स्पेशल सांगेन, सविस्तर सांगेन. तर अनेक जण म्हणतात, कधी कालच मला एका कुठल्या तरी आईचा फोन आला, भंतेजी मी तर नाही घेत पण माझ्या सुनेला काहीतरी थोडासा छोटा आजार आहे, आता त्यामुळं ते बनवावंच लागणार आहे म्हणे, तर मग चालन का म्हणे. मला चालणार नाही, पळण डायरेक्ट त्याच्यात चालल्याचं काय तरी. म्हणजे नवीन नवीन आपल्या मनाने हिंदू धर्मात जास्त दिवस राहिल्यामुळे, जास्त वर्ष राहिल्यामुळे तो पगडा जास्तीत जास्त आहे. आहारावर जास्तीत जास्त लोक शुद्धी शोधतात, पण लोकांना कळलं नाही भगवंतांनी कधी सांगून टाकलेलं आहे की आहारामुळं शुद्धी अशुद्धी नाही, तो आपल्या शरीर जगण्याचा, जीवन जगण्याचा प्रसंग आहे. फक्त आहार हा फक्त आपल्याला जीवित राहण्याचा आहार आहे, त्यानं शुद्धी होत नाही आणि अशुद्धी बी होत नाही. तुम्ही अमुक अमुक आहार खाता म्हणून तुम्ही शुद्ध आहात आणि अमुक आहार खात नाही म्हणून तुम्ही अशुद्ध आहात, हे असं समजणं अज्ञान आहे, अज्ञान आहे. ते अज्ञान आहे. तसं ते अज्ञानामध्ये नाही पडायचं कधी कधी भगवंताच्या अनुयायाने. आहार तुम्हाला कोणत्या प्रदेशात राहता, कोणता तुमचा आहार आहे आणि हिंसा न करता तुम्ही कुठला आहार घेता, तो भगवंतांनी स्पष्ट सांगितलेला आहे. आणि तो मी वारंवार त्याच्यावर व्हिडिओ पण बनवलेले आहेत. कधी जाऊन ज्ञान सत्यशोधकला शोधल्या तर सापडतील. म्हणून ते एक आणखी प्रसंग आहे विकालामध्ये की तुम्ही सकाळचा नाश्ता जर घेत असाल तर घेऊ शकता. तुम्हाला जो खायचा तो खाऊ शकता. त्यात आवर्जून शेंगदाणे साबुदाणे हेच घेतलं पाहिजे असं बिलकुल नाही आहे. त्यानं काही तुमचा उपास तुटतो असं नाही. 12च्या अगोदर तुम्ही ते घेऊ शकता. त्याच्यानंतर जर अष्टशील घेतलं तर मग दुसऱ्या दिवशी किती वाजता घ्यावं भंतेजी? तर 24 घंटे पूर्ण झाल्यावरच घ्यावं. जसं आज जर 6 वाजता अष्टशील घेतलेलं असेल तर मग उद्या सकाळी 6 पर्यंत तुमचं विकाल भोजन हे शील आहे. विकाल भोजन म्हणजे फक्त आज 12च्या अगोदरच नाही, तर उद्या 6 पर्यंत सुद्धा. उद्या जर सकाळीच उठून 5 वाजता घेतलं तरी तुमचं शील तुटतं. त्याला बी विकाल भोजनच म्हणतात. कारण ते काल नाही, कारण की तुमचे 24 घंटे पूर्ण झाले नाही. तुमचं नुकसान नाही होत, अर्धा फायदा होतो, त्याला अर्ध उपोषण म्हणतात.
मला एक छोटी उपासिका वारंवार 2-3 मेसेज टाकली, म्हणते की अर्ध उपोषित म्हणजे काय. आता माझं ऑपरेशन झाल्यामुळे मी ते मेसेज बी लिहित नव्हतो आणि उत्तरं देत नव्हतो. पण ते अर्ध उपोषित याचा अर्थ की 24 घंट्याच्या आत त्रिविध अंगांनी अष्टशिलापैकी कोणतंही शील 3 अंगापैकी कोणत्याही एका अंगाने तुटलं त्याला अर्ध उपोषित म्हणतात. समजलं. म्हणजे आता कोणी पाहुणे आले खुशीखुशीत बाई आमच्या पोराला नोकरी लागली, घेतला पेडा खाल्ला, माया खाल्ला, म्हणजे तुटलं. मग काय करायचं, बुद्धापुढे बसायचं आणि पुन्हा तेवढंच एक शील घ्यायचं, एकच घ्यायचं. कधी घ्यायचं, जेव्हा तुमचं तुटतं तेव्हा घ्यायचं. काय म्हणायचं, विकायला भोजन म्हणजे झालं बा माझ्या कोणी पेढा खाण्यात आला, तर किती मिनिटं तुमचं मन होतं त्या पेढ्यात, खाल्ला आणि गिळला, म्हणजे जिभेवर पडल्यावरच आलं होतं तुम्हाला ध्यान, पण चव लागल्यामुळे तुम्ही बाहेर नाही काढला, ते घेतला आतच घेऊन टाकला. समजा ते लोभच आहे. आणि तुमचं आत शील राग द्वेष मोह काढायसाठी हे ध्यानात नेहमी टार्गेट ठेवायचं की शील का होऊन दिले, अष्टशील काय दिले, याचं काय मेन कारण आहे. याचं मेन कारण आहे की तुम्हाला आज राग द्वेष मोह नाही आला पाहिजे. सोपं तुम्ही ठरवून ठेवायचं. मग तुम्हाला हे 8ही शील पालन करताना जे शील तोडताना राग द्वेष मोह उत्पन्न होतो नाही बघा. कोणतं शील तोडायचं असेल तर राग द्वेष मोहच उत्पन्न होतो, याच्याशिवाय होणारच नाही. काय दुसरं बिलकुल होणार नाही. वरच्या दिशेला पडलेलं पाणी खालच्या दिशेनंच जाईल. सगळ्या नद्या समुद्रालाच जाऊन मिळतील. सगळे शील तुटल्यानंतर राग द्वेष मोहच उत्पन्न होईल, याच्याशिवाय दुसरं होणारच नाही. काय ही तथागताचं ज्ञान आहे, हे बुद्धत्वाचं बुद्धत्व आहे, ही भगवंताची संबोधी आहे. म्हणून उपासक उपासिकांनो ते शील. पुन्हा नच म्हणजे नाच, गीत म्हणजे गाणं, वादित म्हणजे वाद्य. आपण बी नाही, दुसऱ्याला बी नाही. कधी कधी उर्द लोक घरात नाचणी झाली तर त्यांना आनंद असतो नाचणीच्या हालचालीवर. मग कधी कधी ते भस्कन म्हणून टाकतात की नाचभर रमाबाईच्या गाण्यावर नाचभर. तर ते लहान लेकराला बी कधी कधी नाचवतात आजच्या दिवशी. तर तरी तुमचं शील तुटतं. तुम्ही खेळता जरी करी बुद्धिझम मध्ये असं नाही हसता खेळता. राहुलाला सांगितलेलं आहे की राहुला हसत खेळत सुद्धा शील नाही तुटलं पाहिजे, इतकं जागृत राहायचं सांगितलेलं आहे. मग अनेक लोक म्हणतात आम्ही अष्टशील तर खूप दिवस झाले पालन करतो, आम्हाला एवढा काऊन लाभ नाही. आपण असंच करतो अल्लम टल्लम. नाही, याच्यात खूप बारीक सारीक पद्धतीने करावं लागतं, खूप जागृतपणे करावं लागतं. की आज काय वाचा मनावर जागृत नेहमी ध्यान ठेवायचं आपल्यावर की आपण वाणीनं बी आपलं नच गीत वादित म्हणजे नाच गाणं वाद्य नाही. मग आजच्या दिवशी जास्तीत जास्त मोबाईल शक्यतो बंद ठेवण्याचा प्रयत्न करायचा, कारण तिच्यात थोडं का होत नाही, झलक येऊनच जाते. येते म्हणजे येतेच. आपल्याला थोडीशी आसक्तीच असते ती. थोडं तुम्ही थोडं कर, ॲडव्हर्टाईज तरी येईन, भस्कन काहीतरी येईन. तुझे गुरु म्हणते जी ज्ञानानंद भंतेजीनं मोबाईलला उपमा दिली, बोले ये गटर का नाली है ना गंदगी जिसमें सब कुछ विष्ठा भरी होती पैसा है बोले वो मोबाइल. म्हणून त्या भिक्षूने भिक्षुनो ये मोबाइल पूरे गंदगी से भरी हुई नाली जैसी होती ना वैसा है. पूरी दुनिया की गंदगी मोबाइल में डाल के रखिए. बघा तुम्ही यूज करा, तुम्हाला जे नाही पाहतं ते बी येते भस्कन. तुमची इच्छा असो नसो काही येते. तर आपण अरंत थोडे आहात की जेणेकरून लगे तुम्ही दुसऱ्या शकांदात लगे कथ उपज्यमाना उपज्यती कथ निविसमाना निविसती आणि मग तिथं तुम्ही पाहणार लगे प्रहान बी करून टाकणार. एवढं काय थोडी फास्ट होणार आहे. मन में तो विकार जाग जाएगा. तर म्हणून एक दिवस ते टाळूनच द्यायचं शक्यतो जेवढं. आता ठीक आहे, जोपर्यंत आपल्याकडे उपसत्तागार नाहीत, आता म्हणून आपल्या घरी कर नाही. खरं तर हे उपसत्तागारामध्ये जायचं असते, सकाळी जायचं असते 4-5 वाजता निघून आणि तिथंच जायचं आणि तिथं दिवसभर राहायचं, त्या विहारात राहायचं असते. आणि उद्या सकाळी पंचशील घेऊन मग यायचं असते. ठीक आहे. त्याच्यानंतर नच गीत वादित विसुका दर्शना विशेष प्रकारचं विसुक दर्शनचं WWF किंवा ती PUBG गेम किंवा सिरियल पिक्चर हे सगळं तिच्यात मोडतं. माला गंध, माला म्हणजे सगळ्याच प्रकारच्या माला, काळ्या मण्याचे पिवळ्या मण्याचे ज्या असतील त्या सगळ्या माला गंध विलेपन विशेष प्रकारच्या लेपनमध्ये पूर्ण पावडरपासून विष्णू पावडरपासून विको टर्मरीपासून कॉस्मेटिकपासून जेवढे नवीन आले असतील ते लेपन चेहऱ्याला सजवण्यासाठी माला गंध विलेपन धारण. मंडन म्हणजे हे डोकं सजवणं, कान सजवणं, नाक सजवणं याला म्हणतात विभूषण ठाणा. म्हणजे विशेष प्रकारचं भूषण उत्पन्न करा. तुमच्या कानात भूषण आहे कधी तुम्ही म्हणा बघा ना काय भारी रिंग दिसतात, बघा ना काय भारी टापरं दिसतात, बघा ना माझ्या सोन्याचं. नाकाच्या नथनीवर अहंकार गर्व आहे ना काय काय बघा माझं सोन्याची याची त्याची हिऱ्याची माणिक मोद्याची. किंवा काही लोक इथं सजवतात, काही महिला इकडे सजवतात, गजरे फिजरे हे सगळं तिच्यात येतंय. हे टाय बी कोट सगळं तिच्यात येतंय. जे विशेष प्रकारचं भूषण उत्पन्न करणाऱ्या गोष्टी त्याचं नाव विभूषण ठाणा. समजलं तुम्हाला? विशेष भूषण विभूषण एक प्रत्येक शब्दात जर पाहिलं तिचा अर्थ सापडतो. विभूषण ठाणा. आता काही कोणी म्हणतात भंतेजी आता लोक लयच आम्हाला नाव ठेवतात. ठीक आहे, तर त्याला आम्ही काय करावं? लोक नाव ठेवतात. तुम्हाला जर लोक धर्म निभवायचा तर तुम्हाला आर्य धर्म पालन करता येणार नाही. तुम लोक धर्म में अटके रहोगे तो आर्य धर्म की अपेक्षा क्यों कर रहे हो? फिर
लोकधर्म बी पालन करायचं, आर्य धर्माचा लाभ बी पाहिजे, म्हणजे लोकांची मर्जी बी सांभाळायची आणि साऱ्या दुःखातून बी मुक्त व्हायचं. हे काय सचेल का? लोक असं विचार करतात जसं काय आम्ही बुद्ध आहे, मला म्हणतात म्हणते हे चालन का? मला मी सांगून काय फायदा आहे, चालन का नाही चालन? बुद्धाला सांगितलं की नाही चालन, तर ध्यानात ठेवा एकदा, माझ्याकडून कशाला पावती घेता की हो हो चालन चालन म्हणून. म्हणजे कधी कधी लोक म्हणतात नाही पण तिची थोडं असं आहे की मग जर नाही ही पोत घालाव ना तर नवऱ्याला लयच वाईट वाटण. तर नवऱ्याला कायच वाईट वाटण बा, मुलं त्याला पाठवा एका दिवशी. मी सांगतो बा या तुम्ही या पोतीत नाही, तुम्ही त्याच्या रथात बसा म्हणून सांगतो मी मुलं एका दिवशी. तर अनेक लोकांना लोकधर्म तर ठीक आहे, मग तुम्ही ठरवा की तुम्हाला लोकधर्म जर तेवढ्या त्या एका गोष्टीसाठी, जी गोष्ट तुम्ही अडकलेले आहात अष्टशील पालन करताना, तर तेवढ्या गोष्टीचा तुम्हाला लाभ होणार नाही जोपर्यंत तुम्ही लोकधर्मात अडकून राहता. तुमचं काही नुकसान नाही, एवढं नुकसान नाही आहे, पण तो तेवढा लाभ नाही होणार तुम्हाला जो भगवंताने सांगितलेला आहे. कोणता लाभ? हे विशाखे हे 16 जनपद आहेत ना म्हणे, म्हणजे 16 राज्य. हे 16 राज्याचं जेवढं सुख आहे, आता विचार करा 16 राज्याचं कमी सुख असेल का? महाराष्ट्राचं सुख समजा, महाराष्ट्राचं, सगळ्या महाराष्ट्राचं, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं सुख, आपल्या एकट्या घरचं नाही. तुम्ही एवढं साकेत नगरचं मोजाबर सुख, साकेत नगरचं काय 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 कोणाच्या घरी काय, कोणाच्या घरी काय, कोणाच्या घरी नवीन गाडी तर कोणाच्या घरी कसं काय काय कसं सुख आहे. अहो एका घराचं एवढं सुख आहे तर पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांचं जेवढं सुख आहे, असे 16 राज्य विशाखे 16 राज्याचं जेवढं सुख आहे. आणि त्या 16 राज्याचा मुख्य जनपद राजा समजा, ज्या आसनावर बसून 9 कोटीच्या आसनावर बसून 9 कोटीचे हिरे लावून आणि या 16 जनपदाचं जेवढं सुख आहे तेही सुख या अष्टशील उपसताच्या सुखाच्या पुढं एका फुलाच्या पाकळीचे 16 हिस्से केले तर तेवढ्या ते एका पाकळीच्या बी बराबरीचं नाही, म्हणजे 16व्या हिसाव्याचे बराबरीचं नाही, एवढं सुख आहे. मग बुद्धाचं वचन आहे, त्याच्यावर काहीतरी विश्वास ठेवला पाहिजे. खरं आहे ते, खोटं नाही आहे. आणि मी त्याच्यावर एक स्पेशल तुम्हाला सुंदर प्रवचन देईन. आता मी थोडंसं आजारातून बरं झालं, त्याच्यावर एक स्पेशल प्रवचन देणार आहे की काय सुख असतं ते कसं असतंय आणि कसा त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि कसा त्याचा अनुभव घ्यायचा. म्हणून ते एक आहे. आणि पुढं उच्चासयन महासयन. आता शक्यतो बरेच बिचारे उपवास पालन करणारे आपल्याकडे जे बी वर्ग आहे ते 30, 35, 40च्या पुढचेच आहेत. 40च्या पुढे आपल्याकडे टोंगळ्याचे कमराचे प्रॉब्लेम आहेतच. काही काहीचे ऑपरेशन झालेत, हे झालेत, मग खुर्च्यावर बसावं का नाही बसावं. तर भगवान हे सगळे अष्टशील देत असताना एक शब्द आवर्जून सांगतात की बिमार नसेल तर. तुम्ही जर बिमार असेल तर तुम्ही 12च्या नंतर गोळी घेण्यासाठी आहार घेतला तरी तुमचं शील तुटत नाही. पण तुम्ही जर तुमच्या मनानं प्रयत्न करत कंट्रोल करत तुम्ही जर रागद्वेष मोह काढत असाल तर ती तुमची गोष्ट आहे. तुम्हाला शुगर असेल तर तुम्ही घेऊ शकता, तिच्या शील तुटत नाही. तसं बिमार असेल, तुम्हाला खाली बसताच येत नाही, तुम्ही खुर्चीवर बसू शकता, तिथं शील तुटत नाही. आपण विहारात तशी व्यवस्था पण करतो. असं नाही की बुद्धिझम तुम्हाला त्रास उत्पन्न करायला लावतो. शील धारण करता येतं म्हणूनच बुद्धाने शील शिकवलेलं आहे. बुद्धाने शील धारण करता येतं. काही लोक खूपच कमी मनाचे असतात की जे शील नाही कसं काय शक्य आहे, शील पालन करणं कुठे शक्य आहे, आपल्याकडून आपलं खोटं बोलावं लागतात म्हणतात. बघा पहिलेच हार मानून टाकतात. प्रयत्न नाही करते, प्रयत्नशील नाही आहे, अटके हुई आहे. वीर्य पाहिजे, वीर्य म्हणजे मेहनत करण्याचा प्रयत्न पाहिजे. नाही मैं ये करके दिखाऊंगा, हे मी करू शकतो आणि हे सगळं करता येतं. काही लोक म्हणतात ब्रह्मचर्य कसं शक्य, का शक्य नाही. भिक्षूंकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे हे जर ऐन तारुण्या सगळे लोक जर शेवटपर्यंत जर ब्रह्मचर्य हमको 1 दिन महीने में 4 दिन क्या बात है, असं एक प्रेरणा उत्पन्न. बुद्धाला तर आपण नाही पाहिलं, भगवंताचे ते अरे महाश्रावक सांगायला आर्य श्रावकाला तर नाही पाहिलं, पण आता तर बघत आहोत आपण. तर असं पाहून सुद्धा आपण प्रेरित होऊ शकतो. नाही ये तो हो सकता, इसमें क्या बडी बात आहे, याच्यात काय विशेष गोष्ट आहे. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की 8 शील 3 अंगाने पालन करायचे, त्याच्यामध्येच आपलं खूप महासुख आहे. आणि म्हणून आज आषाढी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हा सगळ्यांना अष्टशील देऊन तुम्ही त्रिविध अंगाने परिपूर्ण करा, त्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमा सुद्धा म्हणतात. एक 2-3 मिनटं थोडंसं एकाग्रचित्ताने ऐका ते का म्हणतात. आजच्या दिवशी काय घडलेलं आहे नेमकं. तर तथागत सम्यक संबुद्धाला बुद्धत्व प्राप्त कधी झालं, कोणत्या पौर्णिमेला झालं. भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त, भगवान बुद्ध संबुद्धीला ज्ञान प्राप्त झालं कोणत्या पौर्णिमेला. वैशाख पौर्णिमा. वैशाख पौर्णिमा शक्यतो त्या इंग्रजी कॅलेंडरच्या अनुसार कधी येते, मे मध्ये. एकदम बरोबर आहे. हां, मग आता मे महिना ध्यानात ठेवा. मग भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं समजा मे महिन्यात, वैशाख. मग आपण नेहमी वैशाखच म्हटलं पाहिजे, कारण तोच खरा महिना आहे, तेच खरे आहे. आपल्याला ते बुद्धाच्या अनुयायाचे सगळे 12ही महिने पाठ पाहिजे. तुम्ही पुढच्या उपसताला येसान तर मी तुम्हाला सगळ्यांना 12 महिने विचारेन, तुम्ही 12 महिने पाठ करून या पुढच्या वेळेस. इंग्लिशमधले नाही, ते इंग्लिशमधले नाही,
त्या मराठीत म्हणतात त्याला खरे पाठीतले येते बुद्धाचे येते. हा ते पूर्ण पाठ पाहिजे तुमचे वैशाख पासून. तर समजा आषाढीपासून आता पुढचं कोणतं आहे? श्रावण. त्याच्यानंतर भाद्रपद, त्याच्या पुढं आश्विन, त्याच्या पुढं कार्तिक, त्याच्या पुढं मार्गशीर्ष, त्याच्या पुढं पौष, पुढं माघ, पुढं बरेच तर पाठ आहे. ठीक आहे, पूर्ण 12चे 12 पाठ पाहिजे. एक म्हणजे एकीचे उभे राहून घेणार आहे पुढच्या उपवासाला. समजा उभं राहून एकीचे, कारण हे फार आवश्यक आहे ही गोष्ट. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या उपवासाला तुम्हाला या पौर्णिमेपासून तर त्या पौर्णिमेच्या मध्ये किती नक्षत्र येतात ते पाठ करायचे तुम्हाला. कारण तुम्हाला जास्त लाभ उपवासात मला माहिती आहे का कसा होणार आहे. तर तुमचं ते नक्षत्र बी पाठ करायला पाहिजे. नक्षत्र फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला कळून जाईल की आपण कोणत्या नक्षत्रात जगत आहोत सध्या. मग तुम्हाला आजचा दिवस कळला पाहिजे की कोणत्या नक्षत्रात आहेत, या नक्षत्राचे गुणधर्म काय आहेत, बुद्धाने याच्यावर काय सांगितलेलं आहे, हे आजचं नक्षत्र किती वाजेपर्यंत काय काय शरीरामध्ये उत्पन्न करतं, मनाला कोणत्या दिशेला घेऊन जातं, पृथ्वीला सुद्धा कोणत्या दिशेला घेऊन जातं, या सूर्य पृथ्वीची सगळ्या ग्रहांची काय सिस्टीम असते, हे बुद्धिजम आहे. हे माहीत नाही. हिंदू धर्मात अंधश्रद्धेनं पाहतात त्याला, पण पाहतात तर खरी कमीत कमी बिचारे, कमीत कमी त्यांच्या कानावर तर आहे, त्यांचा लाभ आहे. अनेक लोक म्हणतात हिंदू धर्मात राहून त्यांचा लाभ का कमीत कमी अंधश्रद्धेनं का होत नाही, ते पालन करतात. भीतीपोटी का होत नाही, ते धारण करू लागलेत. आपल्याकडे भयच राहिलं नाही. आपल्याकडे एकच धर्म शिकला, भगवान बुद्ध धर्मात काहीच नाही, बस एवढंच कळलं यांना. कुठून शिकलेत, काय शिकलेत, काय माहिती होती. असं काय असतंय का आपल्याकडं, आपलं काहीच नाही म्हणतात. आपल्याकडे काहीच नाही, खा प्या मजा करा मरा तोंड असो असो एवढंच आहे. काही लोकांसाठी बरं, सगळ्यांसाठी नाही. तसं नाही आहे, तसं नाही विचार करायचा. एक एक नक्षत्राचं माहित, नक्षत्र किती वाजता सुरू झाला आज ते काय असं अंदाजे नाही टाकलं. आता पौर्णिमा काल किती वाजता सुरू झाली, त्याचं कारण आहे, त्याचं विनाकारण नाही. काही गोष्टी ते का सुरू झाली, तर बरोबर त्या टायमामध्ये मग जेव्हा तुमचा नक्षत्रांचा अभ्यास होईल आणि इतक्या वाजता सुरू होईल, त्यावेळेस एका दिवशी का होत नाही, तुम्ही त्याच्या 10 मिनिटं अगोदर ध्यानाला बसाल आणि मग तुम्हाला तेव्हा कळण की नक्षत्र 6ला पौर्णिमा सुरू झाली, तो क्या हुआ शरीर में क्या हुआ, तुम्हाला कळणं सुरू होऊन जाईल. सुरू होईल म्हणजे ती काय तिकडे नाही सुरू होत, ती आपल्यात सुरू होऊन जाते. सगळे नक्षत्र आपल्यात होतात, कारण आपण ह्या निसर्गाशी कनेक्टेड आहोत. एक बी गोष्ट अशी नाही की तुम्हाला ती लागू होत नाही. सूर्याचं किरण येते तर फक्त तुम्हाला सोडून बाकीच्याला चटके लागतात का, तुम्हाला नाही लागत का. तो भाई सूरज के किरण तो तुम्हारे साथ भी जुडे हुए आहे ना, म्हणजे आपल्यासोबत जुटलेले आहेत का नाही, सगळ्यांसोबत. म्हणून असं नाही विचार करायचं की चंद्राची शीतलता, सूर्याची उष्णता, पृथ्वीची जडता, पाण्याची शीतलता, वायूची हलचलनता आपल्याशी निगडीत आहे. आपण निसर्गाशी निगडीत आहोत. तर हे सगळं तुम्हाला नक्षत्रावर कळ, मग तुम्हाला हळूहळू कळण. काही दिवसांनी मग तुम्हाला ऑटोमॅटिक अभ्यास होऊन जाईल. मग तुम्हाला सांगायचं काम नाही पडणार. मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की अरे हे प्राणी निसर्गाच्या नियमानं वागतात. मग निसर्गाचे, मग आपण म्हणतो ना आता हत्या सुरू आहे, मग मांजऱ्या सुरू आहे, मग कुत्र्या सुरू आहे, मग असं ते सीझन सुरू आहे ना, ते का सुरू आहे, मग तुम्हाला काही दिवसांनी अभ्यास होऊन जाईल त्याचा. मग तुम्ही डोळे उघडे ठेवून पाहिल्यानंतर तुम्हाला सांग अरे आता कुत्र्या सुरू आहे, काऊ सुरू आहे. मग तेव्हा लक्षात येईल की आता कुत्री एकत्र येण्याचे प्रसंग आहेत, कारण की त्यांच्यामध्ये निसर्गतः तशा प्रकारचे अणुरेणू उत्पन्न होतात. आपल्या भाषेमध्ये त्या पेशा तयार होतात आणि त्या पेशा तशा प्रकारे त्यांना ते उत्पन्न करतात. अवांतर काळामध्ये ते धर्मपालन करतात. अवांतर काळामध्ये ते धर्मपालन करतात. ते एक स्पेशल प्रवचन देईन मी तुम्हाला, बारीक सांगा तुम्हाला, खूप सविस्तर सांगा. खूप लाभ आहे त्याच्यामध्ये. फक्त धर्म हा साधारण गोष्ट नाही, हा खूप महालाभाचा आहे. म्हणून उपासक उपासिकांनो ते सुद्धा आपण गोष्ट थोडं जाणून घ्या की भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं मे मध्ये. मग बुद्धत्व प्राप्त झाल्याबरोबर भगवान उठले का काय केलं मग भगवंतांनी? हा, तर तुम्ही ते गाथा म्हणता सुद्धा, म्हणून हे अभ्यास असलं पाहिजे. तुम्ही खूप जेवढे जीव तोडून सांगितल्यावर तर ध्यानात राहिलंच पाहिजे ना. म्हणजे म्हणायचं बी एक पठमंग बोधी पल्लकंग, पण काय म्हणजे पठमंग म्हणजे पहिल्यांदा एवढं तर पाहिजे तुमचं, ते बी गाथा पाठ पाहिजे. त्याच्या पुढच्या उपवासाला म्हणजे पुढच्या पौर्णिमाला तुमची पालीतली 12 कडी पाठ पाहिजे. 1-2, जसं आता 1-2 3 1 नाही 12 लोक पालीतलं पाठ पाहिजे तुमचं. आता हे 3 महिन्याच्या वर्षावर मला जर थोडंसं असंच निरोगी राहिलो तर मग तुम्हाला सगळं शिकवलं जाईल, तुम्हाला लाभच लागून जाईल, ऑनलाईन बी होऊन जाईल. तर पालीतलं आलं पाहिजे तुम्हाला. जसं पुन्हा बघा आजला तुमच्या लक्षात बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर पठमंग बोधी पल्लकंग म्हणजे हा, तर पालथी मारून बसले आणि बोधीला पाहिले, डोळे लावून बघितले आणि भगवान बुद्धाला बुद्धत्व पाहिले. म्हणजे किती दिवस?
7 दिवस. मग भगवान बुद्ध कुठे होते 7 दिवस? बोधिवृक्षा खाली. हा, जमलं, समजलं तुम्हाला. एक म्हणजे आता म्हणजे आजच्या दिवसापर्यंत यायचे तुम्हाला की बा म्हणजे आजचं काय झालंय असं प्रूफ कळलं पाहिजे ना आपल्याला, प्रूफ झाला पाहिजे ना. मग एक हप्ताभर बोधिवृक्षा खालीच होते. द्वितीयांचं अनिमिस म्हणजे हे डोळे असे एक सरळ ठेवणे, असे न लपकवणे, असे मिचमिच न करणे. अनिमिसचा अर्थ होतो की असं म्हणजे निरामिस मनानं, म्हणजे राग नाही द्वेष मोह नाही, असे इतक्या महाकरुणीनं पाहत राहणे. आपल्याला होते का तसं? आपण जर कोणाकडे पाहिलं एकटक तर रागातच पाहतो शक्यतो. आपण आहे का नाही, आपण घरात जर कोणाकडे पाहिलं काय असं शक्यतो रागातच पाहिले. आपल्याला अजून माहितच नाही की भगवंतांनी एक निरामिस पाहायचं बी शिकवलेलं आहे की थोडं करुणेने बी पाहिलं पाहिजे. काय झालं तर करुणेने पाहा शिका तुम्ही. आत करून असले ना ऑटोमॅटिक येते ते. तर 1 सप्ताहभर काय केलं, दूर थोडं अंतरावर जाऊन बोधिवृक्षाकडे एकटक बघितलं भगवंतांनी. किती दिवस? 7 दिवस. मग आता घरी गेल्यावर भगवान बुद्धाच्या मूर्तीकडे एक 5 मिनिटं पाहून पहा शक्य आहे का तर. आणि मग 7 दिवस कसं शक्य असेल, म्हणजे किती महाकारुण्य, किती महाबलशाली आहेत. मग ते 1 सप्ताह केलं. गेलं दुसरा सप्ताह ततीयांचं पठमं बोधिपल्लकं, द्वितीयांचं अनिमिसं, ततीयं चंकमनं शेट्टं. चंकमन म्हणजे चक्रमन. चक्रमन म्हणजे काय केलं, बुद्धत्व पाहत 3.5 हातातच लक्ष, म्हणजे माझा पाऊलीत लागला तिथं लागला, म्हणजे पूर्ण चंक्रमण केलं. किती दिवस केलं ते पण? 1 सप्ताह. ततीयं चंकमनं शेट्टं. चतुर्था रत्नागरं. रत्नागरं म्हणजे जे पठ्ठाण सुक्त आहे का नाही, ते पठ्ठाणाचा अभ्यास केला. तेव्हा भगवंताच्या शरीरातून 6 प्रकारचे रंग बाहेर निघले, रश्मी बाहेर निघल्या, तरंग बाहेर निघले आणि ते देवलोकापर्यंत गेले. ते 4थ्या हप्त्यात गेले. 3 हप्त्यापर्यंत भगवंताच्या शरीरातून तरंग बाहेर नाही पडले. 4थ्या हप्त्यात पडले. त्याला रत्नागर म्हणतात. म्हणजे तिथं पठ्ठाण हेतुपच्चयो, आरंभपच्चयो, ज्ञानज्योती म्हणते नाही म्हणजे पटे आदिवतीपच्चयो, ते त्याचा पाठ केला भगवंतानी. आणि मग ते पूर्ण डिटेल कळलं त्यांना. अच्छा, हेतुपच्चय, हेतू म्हणजे आता तुम्ही इथं बसले, त्याचा हेतू काय आहे? हा, मग हेतू कळलं तुम्हाला. हेतूचा अर्थ काय? पण हेतू म्हणजे काय? आपण म्हणतो ना की तो हेतू काय सांगू नाही, म्हणजे मला भानते हेतू काय तुम्हाला हेतू कळत नाही. हेतू म्हणजे काय? मग तुझा हा उद्देश बी म्हणू शकतो आपण गैराईमध्ये समजा हेतू. मग भगवंताने हेच सांगत नाही, दुसरं काय सांगत नाही आपल्याला. हेतू पच्चयो म्हणजे हेतू काय? अरे म्हण पच्चो, कसं काय झालं हे सगळं, काऊन सुरू होत आहे? म्हणजे राग द्वेष मोह येतो, त्याचा हेतू काय? काय हेतू असेल ना. काय हेतू की बाय डोळ्यानं रूप पाहिलं आणि तिला पाहिल्याबरोबरच राग आला सकाळी. कधी कोणाला पाहिल्याबरोबरच येतो बरं आजकाल. तर असं उगाच नाही, तो अनेक जन्मजन्माचं बनवून ठेवलं असतो. बरं नाही जन्मजन्माचं कमी ह्या टायमात तर बनवून ठेवले ना. मागच्या मीटिंगमध्ये भांडण व्हायले तेव्हापासून बनवून ठेवलं. एवढं तर खरं आहे ना. मग ते ती म्हणले जय भीम तरी मग काहून झालं? हेतू काय आहे? मागच्या मीटिंग मधला संस्कार आहे. आता डीप नाही सांगत कारण तिकडे जाऊ आपण म्हणत. ठीक आहे, कळलं तुम्हाला? हा, तर त्याच्यानंतर काय? पंचम अजपालंच. अजपाल नावाचा जो वृक्ष होता तिथे जाऊन 5व्या हप्त्यामध्ये मुचलिंदेचं छठ्ठम म्हणजे 6वा हातपा मुचलिंद नागराजाने समजा त्यांना असे छत्रछाया देऊन पावसापासून रक्षण करण्यासाठी तेवढा हप्ता त्यांनी तिथं घालवला. आणि छठ्ठमंग सप्तमंग राजा येतं, राजरत्न नावाचा जे वृक्ष होता, म्हणजे त्या वृक्षाखाली भगवंताने 1 हप्ता घातला. म्हणजे टोटल किती सप्ताह? 7 ना. छठ्ठमंग मुचलिंदाचे छठ्ठमंग, सप्तमंग राजा येतं ना, सप्तमंग 7 हप्ते. 7 हप्ते म्हणजे किती दिवस? 7 49. 49 म्हणजे किती महिने? म्हणजे 2 महिन्याला किती दिवस कमी? आता 50 दिवस धरा ना समजा 50 आणि 2 महिन्याचे किती दिवस असतात? 60. एवढा अभ्यास नाही का? 60 दिवसाचे 2 महिने ना. आता इथे किती गेले समजा 49 म्हणजे 50 धरा, उरले किती? तर अनेक 11 म्हणजे 11 दिवस उरले. म्हणजे भगवान तिथंच राहिले. म्हणजे मेची पौर्णिमा तिथंच आहेत, जूनची पौर्णिमा तिथंच आहे आणि जूनच्या पौर्णिमेपासून पुढचे दिवस सुद्धा काही कुठं आहेत? तिथंच आहेत. 49 दिवस आहेत ना. 30 दिवसाचा 1 महिना आणि पुढचे 30 दिवसाच्या पुढे समजा किती दिवस म्हणजे 49. 30च्या पुढे किती? 49 19 दिवस. मग 19 दिवस तिथंच आहेत. मग पुढचे 11 दिवस कुठे आहेत भगवान? आजची पौर्णिमा कुठे आहेत? आषाढी पौर्णिमा म्हणजे काय केला?
धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे त्या पंचवर्गीय भिक्षूला सांगितलं. ते कुठं सांगितलं? वाराणसीला. आता बरोबर आहे. मग वाराणसी बुद्ध काय किती दूर आहे? घरी गेल्यावर त्या गुगल वर बघा, मग तुम्हाला समजून घ्या. ठीक आहे. जवळ. तर 11 दिवस पर्यंत भगवंतांनी बुद्धगयापासून तर वाराणसी पर्यंत पायी प्रवास केला. तुरंत त्यांच्या लक्षात आलं की मला हा धम्म सांगितला पाहिजे. मग कोण आला? तर मग आठवली आई. आई तर आईच्या ऋणातून मुक्त. आई 34 देवलोकात आहे. मग आठवले कोण? आलार कलाम, उद्दकराम बुद्ध. दोघे अरूप देवलोकांमध्ये आहेत, कारण महापुण्याचे धनी होते, महाध्यानाचे धनी होते. मग आठवलं कोण? हे पंचवर्गीय जे सेवा करत. मग ते कुठं आहेत? तर बुद्धत्वान त्यांना कळलं की ते ईशीपतन वनामध्ये, ऋषीपतन मर्गदाय वनामध्ये. मग भगवंतांनी तक्षण वेळ न गमावता लगेच निघाले. कुठं निघाले? तिकडे निघाले. आणि मग 11 दिवसामध्ये कुठं आले? इथं आले. आणि आजच्या दिवशी ह्या पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश केला. आणि तो काय केला? तो धम्मचक्र प्रवर्तन जे तुम्ही आज सकाळी म्हटलेला आहे. सकाळी तुम्ही आज म्हटलेला आहे. तर त्याच्यामध्ये 4 आर्य सत्याबद्दल भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि या 4 आर्य सत्याबद्दल 12 अंगांनी विश्लेषण केलेलं आहे. आणि मग मला बुद्धत्व कसं प्राप्त झालं त्याचं विश्लेषण त्याच्यात केलेलं आहे की भिक्षूंनो, जोपर्यंत मला या 4 आर्य सत्याचं 12 अंगांनी ज्ञान प्राप्त झालं नाही, एवं ती परिवर्तन द्वादशाकारं यथाभूतं ज्ञान दर्शनं न सुविशुद्धं आवशी. न म्हणजे झालं नाही. मग पुढच्या याच्यात काय आहे? सुविशुद्धं आवशी. जेव्हा मला याचा साक्षात्कार झाला 4 आर्य सत्याचा की दुःखाचं कारण, दुःखाचं निवारण आणि दुःख निवारण्याचा मार्ग, हे 4 आहेत. पण या पहिल्या दुःखामध्येच 3 ज्ञान आहेत. दुःख, या दुःखाचं परिज्ञान केलं पाहिजे, हे दुसरं ज्ञान. आणि दुःखाचं परिज्ञान केलं, हे 3 ज्ञान भगवंताला पहिल्यातच प्राप्त झाले. मग झालं दुःखाचं कारण. या दुःखाचं कारण काय? दुःखाचं कारण, त्या दुःखाच्या कारणाचा प्रहाण केला पाहिजे, म्हणजे प्रज्ञेनं हनन केलं पाहिजे. प्रज्ञेनं हनन केलं पाहिजे हे ज्ञान उत्पन्न झालं त्यांना. केलं पाहिजे. आणि ते म्हणाले की मी प्रज्ञेनं त्याचं हनन केलं. हे 3 कळलं तुम्हाला? दुःखामध्ये 3 ज्ञान प्राप्त झाले, दुःखाच्या कारणामध्ये 3 ज्ञान प्राप्त झाले. मग काय? दुःख निरोधक. मग दुःख निरोधाचं काय केलं पाहिजे? सच्चिका तब्बंती में, म्हणजे त्याचा साक्षात्कार केला पाहिजे. त्याचा साक्षात्कार केला पाहिजे. आणि मी त्याचा साक्षात्कार केला. बघा, दुःख निरोध, त्याचा साक्षात्कार केला पाहिजे हे एक ज्ञान. आणि त्याचा साक्षात्कार केला म्हणजे कसं? समजा एखाद्यासोबत तुमचं भांडण झालं तर तुम्हाला कधी कधी असं मनातच वाटतंय की मी भांडण नाही केलं पाहिजे. हे ज्ञान आहे. हे तुमच्या मनात आलं, हे ज्ञान आहे. भांडण सोडूनच दिलं, हे झालं साक्षात्कार तुम्हाला. तुम्ही सोडलं नाही ते तुमचा वेगळा विषय, मी सांगू राहील तुम्हाला. हां, आहे का नाही? काय फरक पडतोय? मी स्वतःहून बोललं पाहिजे. काय लगे एवढं वजन कमी होईल? हे ज्ञान आहे. आणि खरंच तुम्ही ते पुढे आल्यानंतर त्याला बोलल्यात जय भीम, नाही म्हणले तर जय भीम होत आहे, काय ध्यानात ठेवायचं कौरव, याला म्हणतात. आता तुम्ही ते प्रॅक्टिकल केलं म्हणजे 3 अंगाने तुम्हाला ज्ञान प्राप्त होतंय. पटतंय, आपल्याला वाटतं की हे नाही करायला पाहिजे आणि खरंच आपण ते करत नाही, त्याला म्हणतात तेव्हा 3 अंगाने तुमचं ज्ञान प्राप्त झालं. प्रत्येक गोष्टीत हे नाही खायला पाहिजे आणि खाल्लं, मग झालं तुमचं, हुकलं सगळंच काम, तिन्ही हुकलं. मग भगवंतांनी पाहिलं की दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्यं, हे 4थं आर्य सत्य आहे. या 4थं आर्य सत्याचं काय केलं पाहिजे म्हणे? याचं ज्ञान केलं पाहिजे का? याला प्रहाण केलं पाहिजे का? याचा साक्षात्कार केला पाहिजे का? तर 4थ्या आर्य सत्याचं काय केलं पाहिजे? भावे तब्बंती में भिक्कवे, याची भावना केली पाहिजे म्हणे. आणि भावना केली, हे झाले 3, किती झाले? 4 त्रिक 12. आणि मग भगवंतांनी यांच्या पंचवर्गीय भिक्षूंना हे फोडून सांगितलं. आणि हे फोडून सांगता सांगता तिच्यातले कौंडिन्य भंतेजी आरंत झाले. आणि असं करत 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 बाकीचे जे 4 भंतेजी होते ते कधी झाले? या पौर्णिमेपासून तर ही पंचमी जी येणार आहे, नागपंचमी, ही नागपंचमी, तर नागपंचमी पर्यंत बाकीचे सगळे 5 जण झाले. आणि म्हणून त्या दिवशी झाल्यामुळं या सगळ्यांना काय म्हटलेलं आहे? नागपंचमी. पंचमी म्हणजे 5, नाग म्हणजे भिक्षू, भिक्षूला नाग म्हणतात. नाही तर उद्यापासून आम्हाला म्हणतात बनसन बनतेजी वंदामी नाग, साप बनतेजी. तसं आम्हाला दीक्षा घेत असताना गुरुला 30 म्हणावं लागतं आणि आम्हाला नाग म्हणतात. आमची उपसंपदा होत असताना ते विचारतात तुम्ही कोण आहेत? आम्हाला म्हणावं लागतंय अहंग नागोती, म्हणजे मी नाग आहे असं म्हणावं लागतंय. नाग म्हणजे साप नाही किंवा हत्ती नाही, हत्तीला बी नाग म्हणतात, सापाला बी नाग म्हणतात. ते एका भंतीजीने माझं सगळ्यात अगोदर नागरूप ठेवलं होतं. मी म्हणलं मी काय म्हणून ठेवलं का काय म्हणलं असं मला ते पहिल्यांदा वाटलं होतं, नाव ठेवलं होतं अगोदर भंतीजीने. कळलं तुम्हाला? नाग भिक्षूला म्हणतात.
अहंग नागोती, ते नाग बी काऊन म्हणतात त्याच्यावर सेपरेट प्रवचन देईन मी तुम्हाला. ते वारुळाचं उदाहरण दिलेलं आहे, तो आयतक जाऊन मग कसं होतं ते नंतर सांगेन तुम्हाला सगळं. तर कळलं तुम्हाला आजच्या दिवशी या नागपंचमीपर्यंत सगळे 5 जण हे झाले. मग कालांतरानंतर फार मोठा इतिहास घडला, असं तसं झालं. मग या दक्षिण पथामध्ये मग सगळे लोक आले, मग बिचारे बावरी बी आले. ते बावरीचा इतिहास जमलंच तर उद्या जर तुम्ही दाखले तर उद्या सकाळी मी सांगन तो. मग नंतर ते दक्षिण पथात इकडे आले आणि मग नंतर हे पंढरपूर, हे बालाजी, हे सगळे पैठण आहे का नाही, हे पैठण मोठं महाशहर होतं आणि बावरीसाठी त्याच्यासाठी 25 किलोमीटर रुंद आणि 50 किलोमीटर लंब एक मठ बनवून दिला होता राजा लोकांनी. कारण हा राजपुरोहित होता यांचा बाप, बावरीचा बाप. आणि हे सगळे शिष्य आले होते, 16,000 आले होते. तर 16,000साठी बनवलं होतं, जे एक आता धरणात घातलंय. धरण बरोबर 25 किलोमीटर रुंद आहे आणि 50 किलोमीटर लंब आहे. तर तुमचा सगळा इतिहास बावरीचा त्या पैठणच्या धरणाखाली आहे. आता बुलढाणा जिल्ह्याचे भूम आहे, ते भूमला बी सापडलंय. आता तिथे बी धरण सँक्शन झालंय. तो इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आता पाण्याखाली घातला जाणार आहे. समजलं. आणि म्हणून मग ते काय झालं की आषाढी पौर्णिमेला मग भिक्षूंना वर्षावासासाठी एका जागी थांबावं म्हणून सगळे पायी लोक निघायचे, एकादशीला निघायचे आणि बरोबर त्या आषाढी पौर्णिमेपर्यंत पंढरपूरला जायचे आणि तिथून भंतीजी लोकायला आपल्या गावी घेऊन जायचे. समजलं. भिक्षू म्हणून ते ज्ञानज्योती भंतीजी पदयात्रे जातात ना, एवढं सांगण्यासाठी की बाबा हे एकादशीला लोक आपल्या घरून निघायचे आणि भिक्षूला वर्षावासाला आपल्या घरी न्यायचे. म्हणून हे पंढरपूर आमचं बौद्ध विहार आहे, हे बालाजी बौद्ध विहार आहे, औंढा नागनाथ बौद्ध विहार आहे, परळी बौद्ध विहार आहे. आपल्याला त्या वादाच्या विषयात जायचं नाही की इतिहास तुमच्या कानावर असा म्हणून आजच्या दिवशी वर्षवासाची पौर्णिमा पण म्हणतात. पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश दिला आणि कौंडिन्य आरंत झाल्याबरोबर मग भगवान खरे गुरु झाले. कारण शिष्य झाला ना डायरेक्ट आरंत एक. जे बुद्ध तो प्राप्त झाले ते त्यांना प्राप्त झालं. म्हणे अहो अन्याशिवत भाऊ कौंडिन्यो, अहो कौंडिन्य विज्ञानी झाले, कौंडिन्यानं कळलं म्हणून त्यांना गुरु म्हणतात. आणि म्हणून ह्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात, कारण सगळ्या जगांना गुरु भेटले. समजलं तुम्हाला. म्हणून हिला आज गुरुपौर्णिमा म्हणतात, आषाढी पौर्णिमा म्हणतात, वर्षवासाची पौर्णिमा म्हणतात, याला आज उपवास पालन करण्याची सुद्धा पौर्णिमा म्हणतात. ही पौर्णिमा तुम्हाला सगळ्यांना लाभदायी ठरो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो. आणि आता तुम्ही 3 महिन्यापर्यंत असं अधिष्ठान करा, संकल्प करा. जो दुर्गुण तुम्हाला लवकर दिसला आहे आपल्यामधला, आपला, दुसऱ्याचा नाही, दुसऱ्याचा लय लवकर दिसतोय. असं आपण म्हणतो ना, आपल्या डोळ्यातलं दुसऱ्याच्या डोळ्यातलं पुස්සळ दिसतंय, आपल्या डोळ्यातलं मुස්සळ दिसत आहे, असं काहीतरी म्हणतात लोक. तर आपला दुर्गुण तुम्हाला जो दिसला असेल तो मी काढीन 7 दिवसात, 15 दिवसात. तुम्ही तुमचं अधिष्ठान संकल्प करा. कोणी आज अष्टशील घेतलंय, त्यांना जर लगातार 7 दिवस अष्टशील पालन करायचं असेल तर उद्या त्यांना पंचशील घेण्याची गरज नाही, तर कंटिन्यू घेऊ शकता. मग पुढच्या उपवासाला ते पंचशील घेऊ शकतात. कोणा लगातार 3 महिने जर पतीची परमिशन असेल, पत्नीची परमिशन असेल आणि 3 महिने ब्रह्मचर्य पालन करण्याची त्यांची जर हे असेल तर ते आता अष्टशील घेतलं तर डायरेक्ट अश्विनीलाच पंचशील घेऊ शकता. कोणाला महिन्यातले 4 उपवास म्हणजे पौर्णिमा, 2 अष्टमी आणि चतुर्दशी, तर हे 4 उपवास महिन्याचे असे 3 महिन्याचे किती 12. जर कोणाला 12 उपवास करायचे असेल तर 12 करू शकता. कोणाला पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस, पौर्णिमेच्या पुढचा दिवस, असे महिन्यातले 3 म्हणले तर 12 त्रिक 36 करू शकता. आणि कोणाला लगातार 15 दिवस करायचे या महिन्यातले, पुढच्या महिन्यातले आणि नंतर शेवटच्या महिन्यातले शेवटचे करायचे, तर असंही करू शकता. सगळ्या अंगाने तुम्ही 3 महिने कुठल्याही पद्धतीने 8 शील धारण करू शकता. फक्त म्हणू नका का आमचा वर्षावास आहे, वर्षावास हा भिक्षूचा असतो म्हणून काही लोक शंका उपस्थित करतील. पण धारण करण्यासाठी तुम्हाला काही बंदी नाही. तुम्ही ग्रंथ वाचनही करू शकता, ग्रंथ पठनही करू शकता, अष्टशील पालनही करू शकता, अष्टशील लोकांना प्रेरणाही देऊ शकता. आणि ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये दिलेलं दान हे महाफलदायी असतं. जसं मिरगाच्या पावसात पेरलेलं हे लवकर तरारून येतं, त्याच्यावर पोपडा पडत नाही, चिकटा पडत नाही, आळ्या पडत नाही. तशा प्रकारे उपवासाच्या काळात दिलेलं दान हे दुर्गतीकडे जात नाही, अहंकाराकडे जात नाही, गर्वाकडे जात नाही, तन्हाकडे जात नाही. ते सरळ प्रज्ञेकडे घेऊन जातं, विमुक्ती पथाकडे घेऊन जातं. म्हणून आर्य दान, आर्यशील, आर्य समाधीचा अभ्यास करून आर्य प्रज्ञावान बनून चतुर आर्य सत्याचा सगळ्यांना लाभ हो. आजचं हे सर्व पुण्य बाबासाहेबांना, सगळ्या देवतांना, गुरुभंतेजींना, गुरुजीला आणि रमामाईला आणि सर्व बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या पूज्य भिक्खू संघाला हे अर्पित करतो. इथं असणाऱ्या देवतांना, तुम्हाला सुद्धा सगळ्यांना हे समर्पित करतो. ऑनलाईन असलेल्या सर्व उपासक उपासिकांना सुद्धा हे पुण्य अर्पित करतो. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. एक शरण है बुद्ध की और शरण नहीं कोय,
ऐसा सत्य वचन के तेजसे सबके सारे दुख दूर होय। एक शरण है धम्म की और शरण नहीं कोय। इस सत्य वचन के तेज से सबके सारे रोग दूर होय। एक शरण है संग की और शरण नहीं कोय। इस सत्य वचन के तेज से सबके सारे दुख भय रोग दूर होय। तीन रत्न के पुण्य बल से भारत बौद्धमय होय। विश्व धम्म राज्य होय। धम्ममय भारत मिशन सफल होय। तीन रत्न के पुण्य बल से सबका मंगल होय। सबका मंगल होय। सबका मंगल होय। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। वर्षावासाच्या या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये सकाळची पण वंदना होईल आणि मी स्वतः रोज संध्याकाळी 8:30 वाजता पगोड्यामध्ये पूजा करतो। त्यांना वाटलं संध्याकाळच्या पूजेमध्ये यायचं तर रोज तुम्ही पुष्पपूजा दीपपूजा वाटून घेऊ शकता। आज माझी फुलपूजा हे पूजा असं करू शकता। तर रोज संध्याकाळी 8:30 ते 9 मी पगोड्यामध्ये पूजा करतो, पुष्पाची पूजा। तुम्ही सुद्धा संध्याकाळी सहभागी होऊ शकता आणि भगवंताच्या धर्मामध्ये क्षमा मागण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला शिकवल्या जाईल। तर आजच्या दिवशी तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा, कारण ती क्षमा जी आहे ती कर्मातून आपल्याला मुक्त करते, म्हणून ती क्षमा माझ्या पाठोपाठ म्हणा। हा संसार जेव्हापासून सुरू झालेला आहे तेव्हापासून या क्षणापर्यंत सर्व सम्यक संबुद्ध अरहंत तथागतांबद्दल प्रत्येक बुद्धांबद्दल भगवंताच्या सद्धम्माबद्दल भगवंताच्या महाश्रावक अग्रश्रावक यांच्याबद्दल भगवंताच्या संघरत्नाबद्दल भगवंताच्या अठ्ठपुरीस पुग्गल संघरत्नाबद्दल आचार्य उपाध्यायाबद्दल सर्व कल्याण मित्र पुरुषांबद्दल माताबद्दल पिताबद्दल गुरु आचार्यांबद्दल बुढे म्हातारे रोगी ज्येष्ठ लोकांबद्दल त्याचप्रमाणे बोधिवृक्ष स्तूप मूर्त्यांबद्दल कळत नकळत माझ्या काया वाचा मनाने जर काही अपराध झाला असेल, जर काही चूक झाली असेल, बुद्धरत्न मला क्षमा करो, धम्मरत्न मला क्षमा करो, संघरत्न मला क्षमा करो, दुसऱ्यांदा बुद्धरत्न मला क्षमा करो, दुसऱ्यांदा धम्मरत्न मला क्षमा करो, दुसऱ्यांदा संघरत्न मला क्षमा करो, तिसऱ्यांदा संघरत्न मला क्षमा करो, तिसऱ्यांदा धम्मरत्न मला क्षमा करो, तिसऱ्यांदा संघरत्न मला क्षमा करो। साधु साधु साधु।
सुखी हो, मंगल हो, कल्याण. वंदन करून घ्या. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आजची पौर्णिमा विशेष रूपाने आता तुम्हाला खूप लाभदायी झाली की संसार जेव्हापासून सुरू झाला तर या क्षणापर्यंत जर एवढ्या लोकांबद्दल म्हणजे सम्यक संबुद्धापासून, धर्मापासून, संघापासून सगळ्यांपर्यंत जर आमच्याकडून कळत न कळत काही वाचा मनाने जर चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करू. ही क्षमा याचना मागण्याची परंपरा बुद्धिझममध्ये गुरु भंतेजीने शोधून काढलेली आहे. तर ती निश्चित मागितली तर आपण हलके होऊन जातो. तुरंत आपले जेवढे कर्म जे पुढे आपल्याला दुसरीकडे घेऊन जाणार असतात तर ते त्या क्षणी जळून जातात आणि आपला लाभ होतो. ठीक आहे, सर्वांना सुट्टी.